हे बघा, काल रात्री लालजीने तुम्हाला धमकावलंय हे बघितलंय मी. माझ्यामुळं तुम्हाला त्रास झालाय म्हणून मी तुमची मनापासून माफी मागतो. काल रात्री काही गोष्टी माझ्या कानावर पडल्या पण मला ते नीट कळलं नाही. काय होतं ते, तुम्हाला कुठल्या तरी कामासाठी इथं पाठवलंय पण तुम्ही त्याचा फायदा घेताय म्हणजे काय सांगा ना. हे बघा, घाबरू नका, मला खरं सांगा. मी तुम्हाला काही बोलणार नाही पण तुम्ही खरं काय ते सांगा मला. हे बघा, तुमची परिस्थिती मला माहिती, तुम्ही विनाकारण कोणालाही फसवणार नाही हेही माहिती आहे मला, पण खरं काय घडलं ते सांगा बरं. अहो नका मला सारखं सारखं विचारू, नाही सांगू शकत मी. तुम्ही जा बघू इथनं, मला जामकर साहेबांकडे जायचंय, उशीर होतो. नका असं करू. अहो, प्रश्न फक्त तुमच्या आयुष्याचा नाही, माझ्याही आयुष्याचा आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी बाईच्या प्रेमात पडलोय आणि ती बाई म्हणजे तुम्ही आहात. आणि तुम्ही काय ती मला खरं खरं सांगा ना. तुम्ही असं नाही वागू शकत. तुम्ही काय ते खरं सांगा, नाही तर माझा जगावरचा विश्वास उडाला. अहो नका तेच तर विचारू, नाही सांगू शकत मी. अहो सांगा, तुम्हाला तुमच्या पोराची शपथ आहे. नाही हा, शपथ सुटली म्हणा. माझ्या मुलाला यात नका ओढू, त्याची काय चूक नाही. तो एकच आहे ज्याच्यासाठी जगतीये मी. हा, मग काय घडलं ते सगळं खरं खरं सांगा, मगच मी शपथ सुटली म्हणेन. सांगते. तुमच्या बायकोनं मला पैसे दिलं होतं तुम्हाला बोलवण्यासाठी. त्यानं बघायचं होतं की तुम्ही दुसऱ्या बाईकडे जाताय का नाही. अहो मी आधी नकारच दिला होता या कामाला, पण अहो आयुष्यात कधी पाहिलं नाही तेवढे पैसे देणार होते त्या मला, म्हणून मी तयार झाली तुम्हाला बोलवायला. किती पैसे देणार होते ते? 3 लाख. काय 3 लाख?